वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेण्यात आलेत का असा सवाल उपस्थित झालाय। कारण अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर आहे का असा देखील एक सवाल उपस्थित झालाय। अमरावती सर्कल मधील कथित ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे। आरएफओ बदलीसाठी 35 लाखांची मागणी केल्यात आली। बदलीसाठी 35 लाख मागितले गेलेत का असा सवाल उपस्थित होतोय। कारण या बदलीसाठी 35 लाखांची मागणी करण्यात आली आहे अशी ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे। ही कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाच दिली जाते का? अमरावती सर्कल मधील ही कथित ऑडिओ क्लिप आहे असं सांगण्यात येत आहे। या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे। तात्काळ पोलीस केस केली पाहिजे, त्यावर सरकार कारवाई करेल। बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे। तुम्ही पैसे देणे हे चूक आहे। पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे। क्षेत्र अधिकारी बदल्यांसाठी 35 लाख रुपये मोजावं लागत आहे, त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। वन संवर्धनासाठी व वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे। कारण की वन परिक्षेत्र अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते, ना की आर्थिक मलिदा लाटण्यासाठी असते। परंतु ह्या ज्या ऑडिओ क्लिप मध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे, त्याची कुठेतरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठेतरी कारवाई करायला हवी, ही आमची संस्थेमार्फत मागणी आहे।